या शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हणजे गद्दारांनी असं म्हणलंय की आम्ही 6 खासदार आमच्या पक्षात येणार आहेत। त्या लोकांना सांगू इच्छितो, अरे तुम्ही गद्दार बनलात, खाल्लेल्या मिठाला जाणला नाहीत, मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसलात म्हणून का आमचे निवडून आलेले खासदार तुमच्यासारखे फडतूस आहेत असं वाटतं तुम्हाला? तुम्ही एक नमक हराम निघालात म्हणून आमचे खासदार नमक हराम आहेत असं तुम्हाला म्हणायचंय का? तुम्ही या महाराष्ट्राचं वाटोळ केलेलं आहे। या मिंदेच्या लोकांनी आमचा पक्ष, आमचं चिन्ह हे त्या भाजपच्या जीवावर तुम्ही घेतलं जरी असलं तरी निष्ठावांत शिवसैनिक तुम्ही फोडू शकला नाही, फोडणार नाही। जे गेली ती आजपर्यंत जे आमच्या पक्षातनं गेली ती घाण गेली, याच्या पुढे आमच्या पक्षात कोण फुटणार नाही। अजून काही घाण असेल ते घेऊन टाका। जे कोणी माझे आमदार जात आहेत, ज्यांना जिल्हा प्रमुख पद दिली, उपजिल्हा प्रमुख पद दिली, ते सुद्धा फुटत आहेत, गद्दार बनत आहेत। अशांनी आताच निघून जावं। या लोकांची लायकी शिवसेनेमध्ये राहायची नाही। ज्यांना गद्दारी करायची आहे ती आत्ताच करायची। आता जी काय घाण आहे ती निघून गेली तरी आम्हाला काय फरक पडत नाही। उरलेले आम्ही निष्ठावंत शिवसैनिक महाराष्ट्राचा विकास सोडला, फक्त ठाकरेचे एवढे आमदार फोडणार, तेवढे खासदार फोडणार। अरे बाडग्यांनो, पहिला अगोदर तुमच्या पक्षामध्ये काय चाललंय बघा। आमचे निष्ठावंत मर्द जे काय खासदार असतील ते कधी फुटणार नाहीत। तुमच्यासारखे पैशावर लाचार बनणारे खासदार निवडून आलेले नाहीत। या महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने मतदान केल्यावर निवडून आलेले खासदार आहेत। भले आमचे 9 असेल, परंतु अख्ख्या संसद भवनला दणाणून सोडण्याची ताकद या 9 खासदारांमध्ये आहे। शिवसेनेचे आमदार फोडणार, खासदार फोडणार, अरे किती फोडणार तुम्ही? निष्ठावंत शिवसैनिक फोडू शकता का? तुमच्यात दम आहे का तेवढा? आहे का पैसा तेवढा तुमच्याकडे? 50 करोड रुपये टाकले तरी निष्ठावंत शिवसैनिक कधी फुटू शकत नाही। तुमची तेवढी लायकी नाही की निष्ठावंत शिवसैनिकांना खरेदी करायची, विकत घेण्याची। तुमची लायकी फक्त आमदार खासदार फोडण्यापुरती राहिलेली आहे का? महाराष्ट्राचा विकास तुम्हाला करायचा नाही का? अगोदर या महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करा। तुम्हाला सत्तेवर बसवले ना, जनतेची कामं करा। उठसूट उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, याशिवाय या सत्ताधाऱ्यांना पाण्यात सुद्धा उद्धव साहेब ठाकरे यांना पाहतात। ते पाण्यात सुद्धा उठता बसता झोपता फक्त उद्धव ठाकरे, संजय राऊत। म्हणजे तुमची एवढी सत्ता आली असताना सुद्धा 232 खासदार तुमचे आमदार असताना या महाराष्ट्रामध्ये तुम्ही उद्धव साहेब ठाकरे आणि संजय राऊत साहेबांना एवढं घाबरताय। यावेळी तुमची लायकी किती, अवकात किती समजते? सत्तेवर बसलात, महाराष्ट्राच्या जनतेचं काम कोण करणार? का आयुष्यभर हे 5 वर्ष ठाकरेचे एवढे फोडणार तेवढे फोडणार यातच घालवणार? आम्हाला काय फरक पडत नाही। फितुरांची फौज आम्ही कधी मोजत नसतो, निष्ठावंताची फौज आम्ही मोजतो। जे गेले ते कावळे, राहिले ते मर्द मावळे। त्यामुळे आम्हाला किती आले आणि किती गेले फरक पडत नाही। पण निष्ठावंत मावळे जोपर्यंत आमच्या शिवसेनेमध्ये आहेत, आमच्यासारखे निष्ठावंत मावळे, निष्ठावंत शिवसैनिक जोपर्यंत शिवसेनेमध्ये आहेत, तोपर्यंत किती आमदार गेले का आणि किती आमदार आले का आम्हाला फरक पडत नाही। शिवसेनेचा पाया हा शिवसैनिक आहे, निष्ठावंत शिवसैनिक आहे। आणि जोपर्यंत हा निष्ठावंत शिवसैनिक शिवसेनेच्या बाजूने, उद्धव साहेबांच्या बाजूने भक्कम उभा आहे, मातोश्रीच्या बाजूने भक्कम उभा आहे, तोपर्यंत शिवसेनेला हलवायची ताकद या देशामध्ये नाही, जगामध्ये कुठल्या कोणाच्यात हिंमत नाही, कुठल्या देशामध्ये नाही। भले आमची सत्ता नसेल, काय नसेल, पण आमचे पक्षप्रमुख स्वाभिमानी आहेत, आमचे शिवसैनिक स्वाभिमानी आहेत, लाचार शिवसैनिक नाहीत। त्यामुळे ही लाचारी, ही गांडुगिरी बंद करा। आमचे खासदार फुटणार नाहीत, ना आमदार फुटणार नाहीत, ना सच्चा शिवसैनिक फुटणार नाही। गेले ते गद्दार जातील, ज्यांना नगरसेवक व्हायचा आहे, ज्यांना ग्रामपंचायतीचा सदस्य अगर सरपंच व्हायचा आहे, पैसे खायची ज्याला आमिष आहे, ज्याला सत्ता पाहिजे, खुर्ची पाहिजे, ते फुटतील। फुटू द्या, काय गरज नाही। असल्या लाचार लोकांची शिवसेनेला गरज नाही। असल्या घाण मनाची माणसं आमच्या शिवसेनेमध्ये असता कामा नये। स्वच्छ मनाची माणसं आमच्या शिवसेनेमध्ये पाहिजे। जे बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेले आहे, प्रामाणिकपणे आयुष्यामध्ये राहायचं तर प्रामाणिकपणे राहा। लाचार म्हणून कधी जगू नका आणि कोणाचा कुत्रा म्हणून जगू नका।
एक शिवसेनेचा वाघ म्हणून जगा बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेला आहे आणि तेच आमचे संस्कार आहेत.